संस्कारांची नवी दिशा. श्री शिवशंभू प्रतिष्ठान. छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक भूमीत लक्ष्मण सातपुते नावाच्या एका ध्येयवेड्या व्यक्तीने एक स्वप्न पाहिले. त्यांना श्री शिवशंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपली प्राचीन संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून महिलांचे सक्षमीकरण करायचे होते. हे केवळ एक प्रतिष्ठान नव्हते, तर विचारांचे एक नवीन आंदोलन होते. www.misanatan.com या वेबसाईटवर त्यांच्या कार्याची भव्यता स्पष्ट दिसत होती. या स्वप्नाला मूर्तरूप देण्यासाठी वैदिक ग्रुपची स्थापना करण्यात आली. या ग्रुपची संपूर्ण जबाबदारी ताईंनी आपल्या खांद्यावर घेतली. ताईंनी ठरवले की व्हॉट्सअपचा वापर केवळ गप्पांसाठी न करता तो वैदिक ज्ञान आणि मंत्र जपासाठी केला जावा. त्यांनी उत्साहाने महिलांना या उपक्रमाची माहिती देण्यास सुरुवात केली. हळूहळू या वैदिक ग्रुपमध्ये राधासारख्या अनेक गृहिणी सामील होऊ लागल्या. राधाला सुरुवातीला वाटले की हे कठीण असेल, पण ताईंच्या मार्गदर्शनामुळे तिला या उपक्रमाची ओढ वाटू लागली. घरकाम सांभाळून भक्ती आणि ज्ञान मिळवण्याचा हा एक सुवर्णयोग होता. या ग्रुपमध्ये एक अतिशय शिस्तबद्ध आणि नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर आधारित पॉइंट सिस्टीम राबवण्यात आली. प्रत्येक कृतीला महत्त्व होते. जेव्हा राधा ग्रुपवरील कोणताही संदेश वाचायची, तेव्हा तिला सीन केल्याबद्दल 10 पॉइंट्स मिळत असत. यामुळे प्रत्येकीचा सहभाग वाढत होता. ताई दररोज सकाळी ग्रुपवर एक मंत्राची ऑडिओ क्लिप पाठवत असत. जेव्हा राधा तो मंत्र स्पष्ट आवाजात रेकॉर्ड करून ग्रुपवर पाठवत असे, तेव्हा तिला व्हॉइस नोटसाठी 20 पॉइंट्स दिले जात. या उपक्रमामुळे महिलांचे उच्चार स्पष्ट होऊ लागले आणि मनाला शांती मिळू लागली. ताई केवळ सूचना देत नसत, तर त्या स्वतः प्रत्येक महिलांच्या प्रगतीवर लक्ष ठेवत असत. त्या दररोज www.misanatan.com/task.html एकेरी अवतरण चिन्ह या लिंकवर जाऊन टास्क ट्रॅकिंग करत असत. तंत्रज्ञानाचा असा वापर पाहून सर्वच महिला थक्क झाल्या होत्या. ग्रुपमध्ये सकारात्मकता टिकवण्यासाठी इमोजीचा वापरही महत्त्वाचा ठरला. एखादा चांगला विचार वाचून त्यावर प्रतिसाद म्हणून इमोजी पाठवल्यास 5 पॉइंट्स मिळत. तसेच तोच विचार स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवल्यास अधिक 5 पॉइंट्स मिळत असत. लक्ष्मणजींच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम केवळ एका शहरापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी पाहिले की ताईंच्या मेहनतीमुळे शेकडो महिला आता दररोज मंत्र, जप आणि वैदिक ज्ञानाचा अभ्यास करत आहेत. संस्कृतीचे हे संवर्धन पाहून लक्ष्मणजींना खूप समाधान वाटले. राधाला आता स्वतःमध्ये खूप बदल जाणवत होता. तिचे मन शांत झाले होते आणि तंत्रज्ञानामुळे ती अधिक प्रगल्भ झाली होती. वैदिक ग्रुप हे आता तिच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले होते. तिने आपल्या इतर मैत्रिणींनाही या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले. श्री शिवशंभू प्रतिष्ठानचे हे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा लक्ष्मण सातपुते यांचा मानस आहे. ज्यांना कोणाला या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी 9503487803 या क्रमांकावर संपर्क साधावा. चला, आपणही या संस्कृतीच्या प्रवासात सहभागी होऊया. अधिक माहितीसाठी www.misanatan.com